नमस्कार, मी अतुल ठाणे लाईव्हमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो। गेल्या अनेक महिन्यांपासून जेव्हापासून लॉकडाऊन झाला तेव्हापासून सामान्य नागरिकांचं कंबरड मोडलेलं आहे। अनेक जणांची जॉब्स गेलेले आहेत, अनेक जणांचा रोजगार गेलेला आहे। त्यातच या लॉकडाऊनमध्ये जी विजेची बिलं आली त्याचा मोठा शॉक देखील नागरिकांना बसलेला आहे। या विजेच्या बिलांमध्ये कुठेतरी सवलत मिळेल अशी अपेक्षा प्रत्येकाला होती महाराष्ट्रातल्या, परंतु ती सवलत अजूनपर्यंत मिळालेली नाही आहे। विरोधी पक्ष सातत्याने या गोष्टीचा पाठपुरावा करतायत, सरकारचा निषेध करतायत, परंतु अजूनपर्यंत वीज बिलांमध्ये सवलत मिळालेली नाही। मी चंदनवाडीमध्ये आहे ठाण्यातल्या, आणि आज एक वेगळी जी आहे बातमी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे। ठाण्यातील चंदनवाडी भागामध्ये एक 65 वर्षाच्या आजी राहतात। या लॉकडाऊनमध्ये त्यांना जे विजेचं बिल आलेलं आहे ते बिल पाहून त्यांनी संध्याकाळ झाली की लाईटच वापरायची सोडलेली आहे। म्हणजे अक्षरशः मेणबत्ती लावून त्या घरात बसतात। त्यांच्याशी आपण बोलणार आहोत, आपण पुढे जाणार आहोत, त्यांच्या घरी जाणार आहोत आणि नक्की त्यांची काय व्यथा आहे, त्यांचं काय म्हणणं आहे आणि किती लाईट बिल झालं होतं याबाबत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। या ज्या चंदनवाडीमधल्या ज्या आजीबाई आहेत त्यांचं एक वैशिष्ट्य म्हणजे त्या जवळपास म्हणजे रस्त्यावर एक 20-25 इथे जे कुत्रे आहेत त्यांना दररोज जेवण द्यायचं देखील काम करतात। आपण त्यांच्या घरी जातोय, आता देखील जर आपण पाहिलं तर त्यांच्या या घरामध्ये त्या अक्षरशः मेणबत्ती लावून बसलेले आहेत। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विभाग अध्यक्ष आहेत महेश कदम, त्यांच्याकडे त्या तक्रार घेऊन गेल्या होत्या। त्यानंतर महेश कदम यांना ही बातमी समजली आणि आज आपण त्यांच्याशी देखील बोलणार आहोत। तुम्ही ते पाहताय की अक्षरशः या ज्या आजीबाई आहेत मेणबत्ती लावून इथे बसलेल्या आहेत, कारण लाईट बिलाचा शॉक पुन्हा आता त्यांना नकोय। मी विनंती करतो आजींना की आजी लाईट लावावी, कारण आपले प्रेक्षक आहेत, प्रेक्षकांना विषय समजलेला आहे, तुमच्याशी बोलायचं आहे, पण मी विनंती करतो की लाईट लावून आपण बोलूया। नको आजी ऐका, बिलाची चिंता करू नका, थोडा लाईट लावूया आपण, घाबरू नका त्या लाईट बिलाला। एवढं भरणार मी कुठून? माझं कोण आहे कमवणार इथं? मला कोण आहे? 2 पोरी, पोरगी करते काम सगळं, माझं कोण नाहीये। मी ह्या प्राण्यांना सांभाळते, तेच माझं सगळं आहे। सगळं मान्य आहे, तुमच्या पाठीशी हा मनसे पूर्णपणे ठाम उभी आहे, पण तुम्ही काळोखात बसलात असं तर काय ह्या काळोखात आपण ठाण्याचं काय शहरात राहतोय, हे तुम्ही काळोखात बसून सरकारला सपोर्ट करताय, आपल्या सरकार निषेध करायचा आहे, पण लाईट लावू द्या। तुम्हाला कोर्टलाही MSEBचा अधिकारी तुमचं बिल नाही भरल्यामुळे मीटर कापायला येणार नाही, हा माझा तुम्हाला शब्द आहे। तुम्ही तर पाहताय की अक्षरशः या आजीबाईंच्या डोळ्यात पाणी आलेलं आहे आणि अजूनही त्या लाईट लावायला तयार नाही। त्यांना भीती वाटते की लाईटचं बिल। मी आजीने विनंती की आजी आपण बाहेर येऊया, बाहेर थोडासा प्रकाश आहे, आपण तिथे बोलूया। या आजी, या महेश सर, या बाहेर आपण बोलूया। अतिशय भयान अशी परिस्थिती म्हणता येईल आता की आजीबाईंच्या डोळ्यात पाणी आहे आणि आजीबाई एवढ्या धास्तावलेल्या आहेत या लाईट बिलामुळे की त्या लाईट लावायला देखील तयार नाही। मी त्यांच्या बाहेर आलेलो आहे घराच्या आणि त्यांच्याशी बोलत। आजी या, महेश सर या पाठीमागे या। आजी तुमच्या डोळ्यात पाणी आहे, बघितलं तुम्ही, लाईट लावायला तयार नाही आहात, का लाईट नाही लावत आहे? अहो बिल खूप येतो, मला बिल जास्ती येतो, कुठून भरणार? एक तर कमवणार कोण आहे? माझं कमवणार मुलगा होता, मुलगा बी नाही आहे, आता वारला, आणि मुलगी आणि मी आहे, मग कुठून एवढं बिल भरणार मी? आजी किती लाईट बिल आलं होतं? आणि मी पाहतोय की तुमच्या घरात बरेच कुत्रे आहेत, कुत्र्यांना सांभाळता तुम्ही, काय सांगाल? त्यांना रस्त्यावरचे कुत्रे आहेत सगळे, ते कोण गाडीने उडवतं, कोण कशाने मारतं, खूप मारतात त्यांना, म्हणून मी घरात घेऊन आपली सांभाळते। मुलगा नाही म्हणून मी आपले त्याला सांभाळते सगळ्यांना, तेच मुलं माझे। आजीबाई किती लाईट बिल आलं होतं तुम्हाला? 10,000। 10,000। आणि तसंच महिन्याला किती लाईट बिल येतं?
700 800 बस. आता ते 10,000 रुपयाचं लाईट बिल आलं तुम्हाला, तेव्हापासून तुम्ही धास्तवलेला आहात, लाईट बंद करून बसलेले आहात. किती दिवस झाले आता तुम्ही संध्याकाळ जसे अंधारात बसता मेणबत्ती लावून? बरेच दिवस झाले आता. तरी किती महिने झाले असतील? 1-2 महिने झाले असतील. 1-2 महिने झाले असतील. अतिशय वाईट परिस्थिती आहे आणि कुठेतरी या गोष्टीचा विचार करायला हवा. कारण अशा या आजीबाई आणि अशी सामान्य घरातले कितीतरी नागरिक असतील जे या हजारोनी आलेल्या लाईट बिलांना त्रस्त झालेले आहेत. आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मोर्चा होता, परवानगी नाकारली होती, परंतु मोर्चा काढण्याचा मनसैनिकांनी प्रयत्न केला, त्यांना ताब्यात घेतलं गेलं. म्हणजे तो मोर्चा देखील आज काढून दिलेला नाही आहे एक प्रकारे असं म्हणता येईल. माझ्याबरोबर मनसेचे महेश कदम आहेत, विभागातच राहतात. महेश सर, ठाणे लाईव्हमध्ये स्वागत करतो. मला शब्द सुचत नाही आहेत. आज आजीबाई रडतायत, या लाईट बिलाचा शॉक त्यांना लागलेला आहे. ते आपण आतमध्ये होतो, विनंती केली त्यांना लाईट लावायला, पण लाईट नाही लावली. काय प्रतिक्रिया, काय वाटतंय? सर्वप्रथम मी आपल्या माध्यमातून ठाण्यातील त्या काही राज्यकर्त्यांना इशारा देतोय की मनसे नेहमी स्टंट करते, मनसे हे करतं, मनसे काय करतं. मनसेनी आज सन्मान्य राजसाहेबांनी संपूर्ण महाराष्ट्राभर दुपारी 1 वाजता जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्याचा जो मोर्चाची तयारी करून ठेवलेली. काय चुकलं आमचं? सन्मान्य राजसाहेबांनी ह्या अशा सर्वसामान्य जनतेसाठी ह्या मोर्चाची पूर्वतयारी केली होती. काय चुकलं आमच्या जिल्हाध्यक्षांचं? आमच्या जिल्हाध्यक्षांनी सांगितलं केसी अंगावर घ्या, पण जनतेसाठी आपल्याला लढायचं आहे. आज मोर्चाचा विषय 4 वाजता संपला, आमची जामिनावर सुटका झाली. 4:30 वाजता या माऊलींचा मला फोन आला की तुम्ही लोकांनी जो मोर्चा काढलाय त्या मोर्चाचा माझाही पाठिंबा तुम्हाला असणार आहे. वयामानाप्रमाणे मी तुमच्याकडे पोहोचू शकत नाही, पण माझी एक घरातली व्यथा आहे ती तुम्ही डोळ्यांनी बघा. अक्षरशः ह्या प्रसार माध्यमांनी स्वतः तुम्ही दाखवले त्यांना, आता ठाणेकरांना. मी तर म्हणतो पूर्ण महाराष्ट्राभर दाखवा की जी माऊली भटक्या कुत्र्यांना, मुक्या प्राण्यांना गेली 10 वर्ष सांभाळते, त्या माऊलीला लाईट बिलामुळे संध्याकाळी 6 नंतर त्या लाईट बिलाच्या धास्तीमुळे काळोखात राहायची वेळ आलेली आहे. अत्यंत दुर्दैवी आणि धक्कादायक हा प्रकार आहे. आम्ही त्याचा निषेध आयुष्यभर करणारच आहोत. पण त्या सरकारला आणि सन्माननीय मुख्यमंत्री आणि सन्माननीय ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांना हा व्हिडिओ व्हायरल पाठवायचा आहे आम्हाला. उद्या आम्ही पाठवणार सुद्धा आहोत की अशा अमाप महाराष्ट्रातील माय माऊली आहेत, माय भगिनी आहेत की अशा 12-12.5 कोटी महाराष्ट्राच्या जनतेमध्ये कमीत कमी 6-7 कोटी त्रस्त लोक झालेली आहेत या लाईट बिलामुळे. यांचा निर्णय घ्या आणि सगळ्यांना सरसकट लाईट बिल माफ करा. नक्कीच आम्ही तुमचं स्वागत करू. मी पुन्हा एकदा आजींकडे देतोय. आजी, लाईट बिल आलेलं आहे, सरकारला काही विनंती कराल तुम्ही? काय वाटतं तुम्हाला? सरकारला सांगणार माझं लाईट बिल कमी करा जरा. माझं कोण नाही इथं भरणारं, तेवढं माझं कमी करा लाईट बिल. महेशजी, राज ठाकरेंनी सांगितलेलं आहे दुपारी की लाईट बिलच भरू नका. ही तक्रार तुमच्याकडे घेऊन आलेल्या आहेत, काय आश्वासन दिलंय तुम्ही? मी आजपासून ह्या क्षणापासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे सन्माननीय आमचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव आणि महेश कदम या दोघांतर्फे मी आजींना आश्वासन देतोय. आणि नुसतं आश्वासन नाही, मी कृती करून दाखवणार आहे. ह्यांनी आजपासून लाईट लावायची. ह्यांची लाईट कापायला जो महावितरणचा कर्मचारी येईल त्याचे हात पाय तोडल्याशिवाय राहणार नाही. आज या आजीबाईंची जी व्यथा आहे ती आपण ठाणे लाईव्हच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. अशी अनेक जण फक्त ठाण्यात नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात आहेत जी या लाईट बिलाने त्रस्त आहेत. आज ठाणे लाईव्हने हा एक विषय तुमच्यासमोर मांडलेला आहे. आज ठाणे लाईव्हच्या माध्यमातून आवाहन करतो की अवाजवी लाईट बिल जर तुम्हाला देखील आलं असेल तर ठाणे लाईव्हला संपर्क करा. तुमची व्यथा ठाणे लाईव्हच्या माध्यमातून मांडण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करू. लाईट लावा, मी सांगतो लाईट लावा. चला 2 मिनिटं थांबा जरा. 2 मिनिट आतमध्ये ना, आतमध्ये.